नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या दिवशी तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर मैत्रिणींनो, उद्या आहे 17 ऑक्टोबर आणि उद्या आलेली आहे आपली वसुबारस। दरवर्षी रमा एकादशीच्या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो। या दिवशी गाय व वासराची पूजा केली जाते। वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस। अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एक द्वादशीला हा सण साजरा केला जातो। या दिवशी प्रत्येक घरामध्ये श्रद्धा आणि भक्तीने गाय वासराची पूजा केली जाते। वसुबारस म्हणजे गाय व तिच्या वासराची पूजा करण्याचा हा पवित्र दिवस असतो। आपल्या हिंदू धर्मात गाय माता मानली जाते, तिला गोमाता म्हणतात आणि या दिवशी गोमातेची पूजा केली जाते। या दिवशी गायीची पूजा करण्यासोबतच गोडाधोडाचे पदार्थ हे सुद्धा गायीला दिले जातात। यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो। वसुबारस हा सण सुख समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी साजरा केला जातो। वसुबारस या सणाचा मुख्य उद्देश असा असतो की आपल्या मुलाबाळांना उत्तम आरोग्य मिळावे, आयुष्यात सुख समृद्धी लाभावी। या हेतूने गाय वासराची पूजा या दिवशी केली जाते। गाय व वासराची पूजा करण्यामागे अत्यंत धार्मिक असं महत्त्व आहे, कारण गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवता वास करतात। त्यामुळे गायीचे पूजन केले तर आपल्याला सर्व देवतांचे पूजन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते। वसुबारसच्या दिवशी घरातील प्रत्येक स्त्रियांनी उपवास करावा। आपल्या घरातील संपत्ती, संतती आणि आरोग्य टिकून राहावे यासाठी हे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी व्रत करून गायीची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो, पुण्याची वृद्धी होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी ही येत असते। वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात। यामुळे आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होतेच, परंतु यासोबतच ते उत्पन्न देखील आपले जे उत्पन्न असतं ते देखील दुप्पट पटीने वाढत असतं। वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे या दिवशी स्नानाला विशेष असं महत्त्व दिले जाते। या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान केले तर आपल्याला वसुबारस सणाचे संपूर्ण फळ मिळत असते। आपल्या जीवनातील सर्व समस्या, अडचणी या देखील दूर होत असतात आणि म्हणून उद्या शुक्रवार वसुबारसच्या दिवशी काहीच नाही केले तरी चालेल, पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू। ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व अडचणी, दोष नष्ट होऊन एक दिवसात कितीही कठीणातली कठीण इच्छा तुमच्या मनातील जीही असेल ती पूर्ण होईल। 7 पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते नष्ट होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ ची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मैत्रिणींनो, बऱ्याच वेळेला असं होतं की खूप कष्ट करूनही आपल्याला पाहिजे तसा पैसा मिळत नाही, किंवा खूप कष्ट करूनही आपण कमवलेला पैसा घरामध्ये टिकत नाही, किंवा कष्टाला हवं तसं यश मिळत नाही। त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या वस्तू टाकायच्या असतात। त्यामुळे जी घरातली आपली नकारात्मक शक्ती असते ती निघून जाते। आपली अडलेली जी कामं असतात ती यामुळे पूर्ण होतात। या उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला जे असतं ते फळ मिळतं। जीवनातील जेही आपल्या शत्रू असतात किंवा गुपित शत्रू असतात, ज्यामुळे आपल्या प्रगतीत अडचणी किंवा अडथळे निर्माण होतात, तर असे जे शत्रू असतात ते शत्रू दोष नष्ट होण्यासाठी या गोष्टींमुळे मदत होत असते। तसेच अंघोळीच्या पाण्यामध्ये या ज्या काही गोष्टी असतात त्या टाकून जर आपण अंघोळ केली तर आपलं शरीरही शुद्ध होतं, त्याच पद्धतीने आपलं मनही शुद्ध होतं आणि आपल्यामध्ये जी ही निगेटिव्ह एनर्जी असते ती निघून जायला मदत होते। हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात, आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडू लागतात।
तर अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा वस्तू आहेत ज्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यात घालायच्या आहेत? तर बघा, वसुबारस ह्या सणाच्या दिवशी आपण गाय आणि वासराची पूजा करत असतो. तर सर्वात पहिली आपल्याला जी गोष्ट आहे जी आंघोळीच्या पाण्यात घालायची आहे तर ती म्हणजे कच्चं दूध. कच्चं दूध म्हणजे जे आपण गरम केलेलं नाही असं दूध. तेही आपल्याला गाईचं दूध आपल्याला 1-2 चमचे का असेना आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे. गाय जशी पवित्र असते तसंच तिचं दूधही पवित्र असतं. त्यामुळे वसुबारसच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं दूध आपल्याला घालायचं आहे. त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे गोमूत्र. गोमूत्र पण गायीपासूनच मिळालेलं असतं आणि गोमूत्र हे अत्यंत पवित्र असतं. बघा, जेव्हाही आपल्याला सुतक वगैरे पडतं किंवा घरामध्ये कोणाची डिलिव्हरी होती तर ते संपूर्ण आपलं आवरल्यानंतर घरामध्ये स्वच्छता केली जाते. त्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिपडलं जातं. गोमूत्र हे अत्यंत पवित्र आहे. त्यामुळे आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा जी असते ती निघून जाते आणि जोही आपल्या घरामध्ये वाईट दोष असतात ते निघून जायला मदत होते. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतरची तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे हळद. आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यामुळे नकारात्मक शक्ती निघून जायला मदत होते. तसंच हळद ही जंतुनाशक असते. त्यामुळे आपल्या शरीरावर असणारी रोगराई किंवा जे स्किनचे आजार असतात ते होऊ नये यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे पंचगव्य. जर तुम्ही पूजेच्या सामानाच्या दुकानात गेले तर तुम्हाला पंचगव्य तिथे छोटंसं पॅकेट मिळतं. तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि तेही थोडंसं आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू घालून आजच्या दिवशी जर आंघोळ केली तर तुमचं मन तसंच शरीरही पवित्र होतं आणि आपण जी ही पूजा किंवा सेवा करतो त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.